तन्वी मॅमचे शुभ हस्ते आपण देतोय निकेतांना प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड. या निकेत, वेल डन, गुड जॉब. आणि वळूया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, करूया हलकसं परिवर्तन. या हार्दिक. चला एसबी वॉरियर्स आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि राजपूत विनर्स आपण 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चला निकेत आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, निकेत आपण यायचं आहे. एक विस्फोटक खेळी त्यांची पाहायला मिळाली. चला मॅचला सुरुवात करा. किती ओव्हरची? नाही, ओव्हर किती? 3 षटकांचा मॅच असेल. प्रशांत आणि हेरम आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज झालेत. पहिले षटक फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती. भरत पहिला चेंडू ऑफ ड्राईव्ह या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न झाला होता. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. चला समोरच्या कक्षाच्या समोरून थोडंसं बाजूला व्हा. चला निकेत आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. इथून या बॉलवरती यॉर्करचा वापर केला होता आणि सेलिब्रेशन पहा. हे सेलिब्रेशन सांगते विकेटचं महत्व. हेरम एक बिग विकेट. दोन बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. भाविक हे नॅट नंबर 3 वरती भाविक मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 2 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या आणि 2 बॉलवरती आपलं धीरज गाजवलंय. हवी होताना पाहायला मिळतोय गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकता मिस्टर भरत. फुलटॉस होता, ऑफ ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. 9 बॉल भीमर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 9+1 एकूण 2 धावा असतील या चेंडूवरती. 3 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 9 बॉल या ठिकाणी हाताळला गेला. एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळला गेला. फुलटॉस होता, पॅडवरती बॉल होता. एकच धाव ह्या ठिकाणी मिळेल. रेस्टचा वापर या ठिकाणी केला होता. धावसंख्या फलकावरती 4. 3 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. 3 षटकांचा मॅच असेल याची नोंद घ्या. पुढचा चेंडू चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धावची सांगता या ठिकाणी झालंय. बॉलर बॅक ड्राईव्ह या ठिकाणी केला होता. मिडॉन आहे त्या ठिकाणी, फील्ड करेल. एकच धाव या चेंडूवरती मिळते. 5 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा बॉल. इथून चेंडू जातोय लॉंगॉनला. लॉंगॉनचं हे दर्शक पुढे येईल. पहिले षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फलकावरती 6. चला नवीन गोलंदाज लगेच इंट्रोड्यूस करायचं आहे. चला न्यू बॉलर लवकरच आपण आणा बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता संस्कार गोलंदाजी मार्कवरती येत आहेत सेकंड ओव्हरमध्ये. इथून केल्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट पूल केला जातोय. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 7. पहिल्या चेंडूच केल्या ठिकाणी झाला. संस्कारला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. एका बाजूला फलंदाज भाविक आणि फलंदाज आपण पाहू शकतायत प्रशांत. ही जोडी आपण पाहतोय. ऑफ ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय.
एकदा पूर्ण केले एकेरीवरतीच संतोष त्या ठिकाणी व्हावं लागणार आहे. 2 बॉलचं केल्या ठिकाणी झालं आहे दुसऱ्या षटकामधील आणि या टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 8च्या घरामध्ये. इथून ऑफसाईडला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. कुठली चुकी होणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज गॉन. नवीन फलंदाज निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 3 बॉलचं केल्या ठिकाणी झालाय. दुसरा धक्का या ठिकाणी लागलाय. चला बॅट्समन प्लीज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे. चला समोरच्या कक्षाच्या समोरून थोडंसं बाजूला व्हा. साहिल थोडंसं या ठिकाणी कोऑपरेट करा. स्कॉर्पियन टीम थोडंसं कोऑपरेट करायचं आहे. ऑफसाईडला या ठिकाणी स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा संधी आहे परंतु त्याला बीट करून सरळ चेंडू निघून जातोय. 2 धावा येतील. डबल डिजिटमध्ये स्कोरकडे जाऊन पोहोचतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 10च्या घरामध्ये. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. रन टू बॉल रन आतापर्यंत आल्यात मागच्या 2 ओव्हरमध्ये. इथून स्ट्रोक जर पाहिला तर इथून आपण पाहू शकता डिक्लेअर झोनमध्ये जातोय. एक धाव या चेंडूवरती येईल. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हरमधील. 1 टू गो. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू या ठिकाणी जातोय. एक धाव जरूर मिळाली या चेंडूवरती. 2 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती 13 रन स्कोरकडे आपण पाहतोय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला जो तिसरा गोलंदाज आहे तो लगेच आपण या बॉलिंग ट्रॅकवरती. गोलंदाजी मार्कवरती निहार आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 फेकण्यात येतं ज्याच्या माध्यमातून एक चांगला झेल टिपला गेला. फुल टॉस समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. 2 धावा असतील. 15 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूचं केल्या ठिकाणी झालाय. पहिला चेंडू फुल टॉस आणि त्यावरती एक मोठा प्रहार खेळण्याचा मनसुबा त्या ठिकाणी होता फलंदाजाचा. पुढचा बॉल या षटकामधील स्टेप आउट करून खेळला जातोय. मिसफील्ड झालाय आणि सरळ जो गुलाबी पट्टा आहे त्याला चेंडू जाऊन आदळतोय. 17 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एक फायटिंग टोटलच्या दिशेने वाटचाल करतोय. एक पर्टिक्युलर टार्गेटचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे परंतु ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांनी कामगिरी केली अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल निहार स्टेप आउट करून खेळला जातोय. या बॉलवरती कुठल्याही प्रकारची धाव येणार नाहीये. इट्स अ डॉट बॉल. तर 3 बॉल शेवटचे बाकी आहेत. अंतिम 3 बॉल बाकी आहेत. इथून स्ट्रोक पाहायला मिळतोय. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 18. शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत या थर्ड ओव्हरमधील या इनिंगचे आणि धावसंख्या फलकावरती लागली गेली 18. धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. पुढचा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळला गेला. धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती. आपण पाहू शकतायत 19च्या घरामध्ये 19 रन स्कोरकडे लागले गेलेत. ऑफ ड्राईव्ह या ठिकाणी पेश केलाय. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल ह्या इनिंगचा. या चेंडूवरती बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात. हा एक चेंडू या ठिकाणी खूप मोलाचा असू शकतो. शेवटचा बॉल आहे. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी ऑफसाईडला ड्राईव्ह केले गेले. स्ट्रेट केलं होतं. एकच धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या झाली फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 21 आणि 22 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 22 टू विन असेल. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 22 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेले. राजपूत विनर्स. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. राजपूत विनर्स फिल्डिंग अरेंज करून घ्या. त्याचबरोबर SP वॉरियर्स आपले क्षेत्ररक्षण आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. स्कॉर्पियन टीमचा कॅप्टन आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये येऊन राहायचं आहे.
स्कॉर्पियन टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. ए मित्रा चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. बॉल बॉल आगे नवीन दिला त्या बॅट्समन कडे दे. बॅट्समन कोण गेले? सुनील आणि अजय. सूरज स्ट्राइकला सूरज ना. सुनील आणि सूरज ही जोडी आपण पाहतोय. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. अजूनही 2 सामने इथून आपल्याला खेळवायचे आहेत. त्यांचा बॉलर कोण आहे पहिला? पहिले षटक फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मिलिंद आपण पाहतोय. मिलिंद बॉलिंग ट्रॅकवरती, समोर सूरज. 22 धावांचं टार्गेट समोर सेट केलंय 3 षटकांमध्ये. पहिलाच बॉल या ठिकाणी चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेलाय. आता 17 बॉल आणि 22ची गरज असेल. पाकफुला जाऊन या ठिकाणी स्टेअर केले गेले. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकरीवरतीच संतुष्ट व्हावा लागणार आहे. 2 बॉल्स केल्या ठिकाणी झालाय आणि धावसंख्या फलकावरती 1. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि या धावसंख्या फलकावरती 1. 22 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे, पण तिथून म्हणणं सोपं आहे, परंतु तिथून करून दाखवणं कठीण आहे. स्ट्रोक पाठवलाय. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. 3 बॉलचा केल्या ठिकाणी झालाय. मैदानाच्या आतमध्ये एक चुरशीदार सामना जरूर आपल्याला पाहायला मिळेल. हृदयाची स्पंदने जरूर वाढली जातील, यात काही शंका नाही आहे. फुलटॉस होता. ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. मिसफील्ड त्या ठिकाणी झालंय. एकच धाव या चेंडूवरती मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती, त्याचं भुगतान करावं लागणार आहे. सूरजला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. बॅट्समन थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच 2 षटकांचा असेल, याची नोंद घ्या. 2 ओव्हरची मॅच असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मिस्टर तन्मय आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉल्स केल्या ठिकाणी झालाय आणि टीमच्या टोटल फलकावरती 3 षटकारामध्ये. पुढचा बॉल, चांगला बॉल त्या ठिकाणी हाताळला गेलाय. गोलंदाजीमध्ये एक स्ट्रेंथ आपण पाहतोय. बॉलिंग अटॅक फार ॲक्शनमध्ये जाणवलाय. शेवटचा बॉल असेल पहिल्या ओव्हरमधील. हा स्ट्रोक डिक्लेअर झोनमध्ये जातोय. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. आता धावसंख्येचा जर विचार केला तर 4 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. 12-18चं समीकरण आहे. चला जास्त टीम मिटिंग करू नका. 2 सामने अजूनही आपल्याला खेळवायचे आहेत. राजपूत विनर्स. चला बॉलर, चला लगेच आपण बॉलिंग ट्रॅकवरती या. पुढची 2 ओव्हरची ना. पुढची 2 ओव्हरची का? हो सांगितलं. बॉलर कोण आहे? बॉलर बॉलर कोण? गोलंदाजी मार्कवरती रोहित. सर्व चेंडू या ठिकाणी अलांदो कार्पेटला रोल करत जातोय. झोनमध्ये एकच धाव या चेंडूवरती मिळते. 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. 11-17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल. मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. असं नाही आहे की मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे, परंतु ते मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत जे डिक्लेअर झोनमध्ये स्ट्रोक गेल्यात. 2 बॉल्स केल्या ठिकाणी झालाय आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकता 6 षटकारामध्ये 16ची आवश्यकता आहे. अजून एक डॉट बॉल आणि इथून विकेट जाईल. परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज बाद. चला न्यू बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. चला जास्त टीम मिटिंग करू नका. टीम मिटिंग करायची नाही आहे. 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे. हिरम प्लीज घाई करा, कारण अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत.
9 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. पुढचा बॉल पडिंग ट्रॅकवरती गोलंदाज येतोय. फुल टॉस होता. ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाईल. एकच धाव या चेंडूवरती मिळते. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 15 धावांची गरज. शेवटचे 2 बॉल या षटकामधील बाकी आहेत. स्कॉर्पियन किंग संघाचं कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. चार बॉल्स केले या ठिकाणी झाले. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. थोडंसं स्पीडअप करा राजपूत विनर संघ. प्लीज घाई करायची आहे. जास्त वेळ जातोय. स्टेप आउट करून पुन्हा एकदा त्याच दिशेला स्ट्रोक गेला. आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 14ची गरज. 7 बॉल रिमेनिंग अँड 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. इथून समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येत आहेत. हिरम कुठली चुकी करणार नाही. चला नवीन फलंदाज. सहा चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. 6-14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला स्पीडअप करा. अजून इथून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. निखिल या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. स्कॉर्पियन किंग टीमचा या ठिकाणी कॅप्टन उपस्थित आहे. हा सामना संपल्यानंतर टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. 6 चेंडू आहेत बाकी आणि 14 धावांची गरज आहे. पहिला चेंडू या ठिकाणी या षटकामधील. इथून समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा जरूर येतील या चेंडूवरती. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 12ची गरज आहे. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. नेट टू नेट फाईट ऑन आहे मैदानामध्ये. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. फुल टॉस समोर लॉफ्ट केला जातोय का तर नाही. इथून काय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण होता. प्रशांत आपल्याला पाहायला मिळाले. थँक्यू डीजे. 6 चला आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये कोणी येणार नाही याची नोंद घ्यायची आहे. खेळाडू कक्षामध्ये खेळाडू बसतील. OUT आउट म्हणजे इथून फलंदाज बाद असेल. चला न्यू बॅट्समन. पण इकडे बघितलं ना बाबा काय तू आला इकडे. लाईव्ह वर बघितलं तो बॉल उडवल्यानंतर त्याचा पाय खाली लागला. अरे पण दिसते ना इकडे बघ ना. नंतर खाली लागलाय ना. पहिला बॉल उडवलाय त्याने. तू जा बघ इकडे दिसते. तू माईक बंद कर. तुझी इच्छा आहे त्याला दाखव बघ इकडे नीट आणि मग चला फिल्डिंग लावून घ्या. राजपूत विनर्स. फलंदाज बाद असेल. फिल्डिंग लावून घ्या आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. आम्ही कोणाच्या बाजूने बोलणार आहे का. अरे पण
आम्ही कोणाच्या बाजूने बोलू का? चला बॅट्समन लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे. चार चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. 4-12चं समीकरण आपण पाहतोय. स्वप्नील आणि भरत ही जोडी आपण पाहतोय. चला लगेच मॅचला सुरुवात करा. स्कॉर्पियन किंग टीमचा कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. 4 बॉल आणि 12ची गरज आहे. 4-12चं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल या षटकामधील इथून यस विकेट जाईल. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये पोहोचा. बॅट्समन लवकरात लवकर पोहोचा मैदानामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 3 बॉल आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. 3-12चं समीकरण इथून नो बॉल जरूर आहे. नो प्लस रनआउट सुद्धा असेल. चला नवीन फलंदाज लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. बॅट्समन थँक्यू डीसी. असगर अली साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं स्वागत आहे. असगर अली साहेब आपलं स्वागत असेल. असगर खान साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मी विनंती करतोय अक्षय यांना आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचे असगर खान यांना. चला मॅच ऑन राहील. सामन्याला सुरुवात करायची आहे. चला मॅच ऑन करा. दोन बॉल शेवटचे बाकी आहेत आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. चला घाई करा मित्रांनो, जास्त वेळ जातोय. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. ड्राईव्ह या ठिकाणी केल्या जात आहे. विजयापासून 1 पाऊल दूर शेवटचा बॉल असेल. 1 बॉल रिमेनिंग आहे. असगर खान साहेब यांच्याकडून तब्बल 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभले गेले. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. शेवटचा बॉल. चला हिरेम आपण या. कॅप्टन राजपूत संघाचे कॅप्टन टॉससाठी या.